ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय व्लॉग. सो आज आपण इथे पुणे टू लोणावळ्याला आलेलो आहे, जे नाव आहे डायनासॉर पार्क अँड रिसॉर्ट. हे ठिकाण म्हणजे खास मुलांसाठी आणि कुटुंबासाठी तयार केलेलं एक ॲडव्हेंचरस प्लेस असणार आहे. तर चला माझ्यासोबत अनुभव घ्या या भन्नाट जागेची. सो आज आपण सुरू करूया. ओके सो फायनली गाईज आपण इथे डायनासॉर पार्कला आलो आहे. सो बघू आता आम्ही आता इथं पार्किंगची सोय करतोय. पार्किंगची इथं भरपूर जागा आहे. आधी आम्ही इथं रिसॉर्टचं जे स्टेकेशन आहे तिथले आम्ही आधी चौकशी करतो आणि फायनली गाईज इथं आमची रूम बुकिंग केलेली आहे. सो गाईज हे बघा, ह्या मला म्हणतात ब्रॅचोसॉरस, जो की उंच मान असलेला एक वनस्पती खाणारा एक शांत डायनासॉर. आणि तसेच बघा इथं डायनासॉर पार्क आहे, शॉप्स आहेत, मिनिएचर्स आहे आणि बरंच काय. सो आम्ही आता चाललोय आमच्या कॉटेजकडे. सो मस्त थंड वारं मध्ये आम्ही एन्जॉय करत करत फील घेत घेत मस्त आमचे आगमन टाकत चाललोय. त्याला एक नंबर वाईफ म्हणतात. खूप मस्त. ओके सो फायनली गाईज आम्ही चालू इकडे रूमकडे. हे बघा, हे आहे 3 BHK ग्रुपसाठी. इथं स्विमिंग पूल इन्क्लुडेड आहे आणि हे जे बाकीचे आहेत हे प्रायव्हेट कॉटेजेस आहेत. सो आम्ही इथे कॉटेजेसकडे चाललोय आता. हे बघा गाईज, इथेच या साईडला हॅलोविन हाऊस आहे. ओके सो फायनली गाईज इथं आम्ही आमच्या रूममध्ये एंटर झालेलो आहे. सो गाईज रूम इतकी सुंदर आहे. इथं सगळे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. बघा इथं तुम्हाला AC अवेलेबल आहे, फॅन अवेलेबल आहे, TV, वायफाय, वॉशरूम, पुन्हा सगळं व्यवस्थित आहे. आम्ही इथं इन्क्वायरी केलेली आहे रिसेप्शनिस्टला. सो मी तुम्हाला सांगतो आता सध्या हे आम्ही कॉटेज मी घेतलेलं आहे. इथं मी आणि माझा फ्रेंड आलेलो आहे. आणि प्राइजेसच्या बाबतीमध्ये हे वीकडेजला तुम्हाला 2500 पर्यंत पडेल, 2500ला. आणि वीकडेजला सॅटर्डे संडेला तुम्हाला हे 3500 पर्यंत पडून जाईल. प्राइस चेंजेस पण होऊ शकतात. आता या सीझनमध्ये तर हे प्राइजेस दाखवलेत. आणि हे माझ्या मागं जे बघताय तुम्ही हे, तर हे युजली 3 BHK कॉटेज आहे. युजली ग्रुपसाठी आहे, ते एक 5-6 जणांसाठी. सो त्या कॉटेजच्या बाबतीमध्ये हे 10,500 रुपयाला आहे वीकडेजला, आणि विकेंड्सला 12,500ला पडेल विदाऊट मील. आणि याच्यामध्ये आहे इन्क्लुडेड वाटतं. मी काय तेवढी चौकशी केली नाही, पण सांगेल मी तुम्हाला. आणि एक आहे कॉटेजच्या बाबतीत, तुम्ही जेव्हा बुकिंग पण करता तेव्हा तुम्ही म्हणजे डायनासॉर पार्क जो आहे त्याचं तुम्हाला फ्री तिकीट पण भेटून जाईल. तुम्हाला सर्व्हिसिंगच्या बाबतीमध्ये पण विचारतो. बाकी अजून भरपूर आहेत गोष्टी याच्यामध्ये. सोमो फायटिंग आहे, मिरर मेज आहे, पुन्हा वॅक्स म्युझियम आहे, पुन्हा आणि काय पेड ऍक्टिव्हिटीज पण आहेत. ते तुम्हाला पेड करूनच तुम्हाला ते ऍक्टिव्हिटीज करता येईल. ओके सो फायनली गाईज आम्ही निघतोय आता डायनासॉर पार्कला. सो इथे तुम्हाला लहान लेकरांना खेळण्यासाठी भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत. मोठे पण खेळू शकते. ओके सो गाईज हे बघा, इथं सगळ्या डायनासॉरचे इन्फॉर्मेशन दिलेले आहेत, जे की लहान लेकरांसाठी खूप नॉलेजेबल असणार आहे. ज्यांना खूप आवड आहे अशा गोष्टी बघायची किंवा त्यांना क्रिएटिव्ह गोष्टी असं बघा वाटतंय. सो इथं दर डायनासॉरचे इन्फॉर्मेशन इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके सो गाईज बघा, इथे द केव पॉइंट आहे. सो जाऊन येऊ. सो हे आपलं सेल्फी म्युझियम आहे. आणि तसंच म्हणलं तर शेवटी आलोच आहे, तर जरा मस्त मस्त जरा 4-5 फोटो सेल्फी पॉइंट्स वर जाऊन जरा मस्त फोटोज काढून येऊ. जरा मस्त एक जरा हिरो आणि जरा पोजेस देऊ. पण आपल्याला ते सूट झालं नाही, सो निघालो. हे लहान लेकरांसाठी जे चिमुकले ज्यांना असले मोठू पतलू, डोरेमॉन, टॉम अँड जेरी असले गोष्टी आवडतात, तर त्यांच्यासाठी पण सेल्फी पॉइंट्स इथं आहेत. त्यानंतर आम्ही वळालो एकदम गोंधळात टाकणाऱ्या मिरर मेज मध्ये. इथे प्रत्येक बाजूला आरशेच आरशे आणि वाट हरवण्याची गॅरंटीज. कुठे पाहायचं कुठे वळायचं हे कळेपर्यंत डोकंच फिरतं. आणि त्यानंतर आम्ही सगळे डायनासॉर बघून आम्हाला एक फायनली बघा हा एक डायनासॉर भेटला, जो आहे डॉगोसॉरस, जो की लाईव्ह आम्हाला सापडला.
तू एकुलता एक वेगळा डायनोसॉर आलाच बाबा. आता दिवसभराचा थकवा विसरायला स्वादिष्ट आणि मनमोहक डिनर मागवला. सो म्हणलं जरा मस्त चिकन नूडल, बटर चिकन आणि जिरा राईस मागवाव. आणि भाई साब 10 आउट ऑफ 10 जेवण एक नंबर. आणि यावंच लागतंय म्हणजे यावंच लागतंय. बेत आहेच. ओके सो हॅलो गाईज, 6 वाजत आले तिथे. खूप मस्त आहे, इतकं फ्रेश फील होतं, एकदम फ्रेश फिलिंग आहे खूप. ओके सो मंडळी, आजचा माझा दिवस डायनासॉर पार्क अँड रिसॉर्ट मध्ये झालेला आहे. सो हे सगळं अनुभवायचं असेल तर खरंच एकदा तरी या. आणि व्हिडिओ नक्की जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.